दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला, मला बघून लपून बसला ग बाई बसला. ओ जोशी काकू बाहेर या, बाहेर या, लवकर बाहेर या. जोशी काकू या की. काय हो टकमके मावशी, काय आरडाओरड लावलीये? काय कामधंदा नाही का तुम्हाला? अहो कामधंद्यावरच बसले की. ते बघा त्या दीक्षाला सोडायला कोणीतरी आला होता आणि मला बघून लपून बसलाय बघा तिकडं. बाई काय या आजकालच्या पोरी. आज खूपच गरम होतंय बाई. त्यांचं काय चाललं? काय करतायत काका? आहेत, आराम चालू आहे. अच्छा, दिसत नाही वाटतं इथून. अजून जरा जवळ जाऊन दाखवते. काय मग टकमके मावशी, नवीन मंगळसूत्र केलं काय? 7 तोळ्याचं आहे, 7 तोळ्याचं. परवाच घेतलंय. हे घातल्यापासून गळ्यावर खूपच ताण आलाय बाई. तशी मला काही एवढी हाऊस नाही, पण नको नको म्हटलं तरी घेऊन येतात हे. काय सांगू जोशीबाई तुम्हाला, माझ्याकडे साड्या कमी आणि हे सोन्याचे हारच जास्त झालेत. किती फेकते ही बाई. गेल्या वर्षी पण लग्नात हेच होतं आणि सांगते मोठेपणा करून. टकले काका, ओ टकले काका, आज कुठे दौरा? सलून मध्ये चाललोय केस कापायला. खतम. येताय का? जेव्हा बघावं तेव्हा चौकशी करत असते. काय बाई आहे डोक्याला ताप. काय म्हातारे वाकडच बोलत असतं नेहमी. काय जोशी काकू, कशी दिसते ही साडी? भाच्यानी पाठवली आहे सुरत वरून. 4235 रुपयाची आहे ही. मागच्या साईडल्या साडीवालीकडे फक्त 300 रुपयाला आहे ही साडी. आता हिला कसं सांगू, मी पण तिकडनंच उचलली ही साडी. वास मस्त येतो. जाधवबाईंनी काहीतरी नवीन बनवलेलं दिसतंय आज. त्यांचे सारखे नवीन पदार्थ बनवणं सुरूच असतं. स्वतःला खूप मोठी सुगरण समजते ती, दुसऱ्याला देणं तर काही होत नाही. तिची मुलगी म्हणे रील स्टार आहे, रील स्टार. सारखं आपलं झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक सुरूच असतं बाया तिचं. गॅलरीतून दिसतं सगळं. ओ जोशी काकू, तो बघा बंड्या, टकलं केलंय त्याने. कोणतरी गचकलं की काय? थांबा, शिंदे काकूंना लगेच फोन लावते. शिंदे बाई, खूप वाईट झालं ओ. कोणाचं काय झालं? कोण देवाघरी गेलं, आता बंट्या टकल्या दिसला म्हणून समजलो. खूप वाईट झालं. काय बोलताय? येडबीड लागलाय काय? अहो पंट्याच्या डोक्यात शिकलीच्या शेजारी झोपून झोपून उभा झालेल्या, म्हणून टक्कल केलंय त्याचं. ओ सॉरी सॉरी सॉरी